त्याला ना गाठत पाहिजे तिरफ पळा दे राव. भीती वाटते माझी अशी. बाहुबली तू तर बाहुबली झाला. शाबाश. काय काय आयफोन कोणचा आहे तो आयफोन? तो नकली. मी मग करायचं त्याला खायला वेळा घालून जड करून टाकला. ते माझी चुकी, त्याची चुकी नाही काय. कारण उरसा गाठा त्याला एकदम सेफ बैठू द्याला. गुड मॉर्निंग आकाश शेठ. दारा तुमचा मान घ्या. मुन्ना कोण नसतं पण चालतं तेव्हा इथूनच नाही आलता आम्ही. त्याची सहज आलतो आम्ही बघितलं अख्खा भरलं. संतोष शेठ ये पकड़ो कैमरामैन हो जाओ. मैं निकालता है बांबू का पाला. इथून एकट्याला बाहेर तो बायला चल. तुला बॉडी करायची का? नाही करायचं. आओ गोटे पे. 1 घंटा गोटे पे व्यायाम करने आओ, बॉडी बना दूंगा. विदाउट सप्लिमेंट बॉडी करून देतो तुझी. स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण 1-2 वाजले. 2 वाजले. अजून नाश्ता केला, चहा घेतला. इथं ब्लॉग बघत होतो. माझा 2-3 ब्लॉग आहे ना अपलोडला लावले. ते काम झालं. काय काय आयफोन कोणचा आहे तो आयफोन? तो नकली. बरं बाबा. काय अरे बंदर है क्या? बंदर आया है बंदर. ये बंदर देखो कैसा है, छोटू बंदर. अरे काय ते लावून मला काय पाहिजे? मला कॅडबरी दे थोडी बघ. इकडे ये. इकडे काय आणलं दाखव मला. दाखव काय आणलंय. ओ कॅडबरी मला एक दे. का अहो ते काम आहे राव. MSFPSला लाईट बिल आहे ना करेक्शन करायचं आणि ना मेडिकलमधून हेल्थ ओके घेऊ आणि एक बिस्लरची बॉटल घेऊ जरा. भाई डोकं आहे जरा क्लिअर झाले. अशक्त पाना आहे फक्त आता जरा मा असं वाटतं फील होतं फक्त. अदरवाईज बाकी काय वाटत नाही आत्ता. बाकी सर्दी घसा सगळं ओके आले. अजून 2 वाजले रे. अजून हॉटेलवर पण नाही फिराकलो. गोट्यात पण नाही गेलो. इवन गोट्यात चक्कर मारून जायला लागलं हॉटेलवर. घेतली यांच्याकडून 30 रुपयाला गड्डी भेटली यावेळेस. आता अदरवाईज बाकी एक कधी 40ला येतात. सगळा सप्लाय अँड डिमांडचा खेळ आहे भाजीपाल्यामध्ये. इथं भेटलं इमर्जन्सी तात्पुरतं. युनिव्हर्सिटी जाईन उद्या. आता आज रात्री निघन. उद्या नेमका मंगळवार आहे ना. सॉरी आज मंगळवार आहे. आज जाणार रात्री. संतोष शेठ गायब झाले काय? पार्सल द्यायला गेलंय. गुड मॉर्निंग आकाश शेठ. दारा तुमचा मान घ्या. नाक घ्या तुमचा. कस्टमरचं पार्सल आहे करा यांचं. पार्सलचे कॅरी बॅग आणलेत ना आपण आता जास्त 5-5 किलो आणलेले या. हा सगळे 5-5 किलो आणलेले ॲट अ टाइम. आता त्यावेळेला पळायची गरज ना आपल्याला. त्यासाठी हा पाला लय भारी. हे बांबूचा पाला इथं नेमक्या यांच्या सोसायटीच्या गेट पुढे. आपल्या मुन्ना कोण नसतं पण चालतं तेव्हा इथूनच नाही आलता आम्ही. त्याची सहज आलतो आम्ही बघितलं अख्खा भरलं. संतोष शेठ ये पकड़ो कैमरामैन हो जाओ. मैं निकालता है बांबू का पाला. गाड्या किती जातात तिथून? खाली ना मग चौकात गेलो खाली. एक ना आपल्या सबस्क्रायबर सांगितलं मला ना आपल्या जे आपण माणसाची गोळ्या खातो ना तुला पाहिजे ते पण घ्या. तर ते आम्ही चारत होतो पाहिलं पण फरक नव्हता पडला. इथून आहे ना देवेंद्रायनी पुढं आहे ना इथं नेमकं इथं बांबूची झाडं आहे. हे बांबूच्या झाडाचा पाला आहे ना
एकाने रेकमेंड केला मग बांबू झाडाचा पाला घेतला याचं थोडा जरा. आता एवढा चारा आहे आपण जुगाडमध्ये बघू थोडं चारू येऊ यांनी फरक पडतोय म्हणलेलं ते. कारण लास्ट टाइम मी चारलेला आहे आम्ही ज्यावेळेस आमचा मुन्ना कोण जुलाब झालं ना पहिलं नवीन आणलं तेव्हा पण चारलेला आम्ही आणि गोळ्या पण चारल्या होत्या. त्यांनी फरक पडला होता बेसिकली म्हणून आम्ही परत ट्राय केले. जवळपास ना 3-3.5 मारले आता. अरे त्याची पोती पिती घेतल्या सोबत त्याला आहे ना आंबोन आणलं होतं त्यांनी इथून तळवड्यातून. त्या आंबोनाच्या गोट्या ठेवायचं आणि मग तसं खाल्ल्याचं लक्ष्मीला घ्यायचं आणि बाहेर रानात जायचं. आता काही ऊन पण नाही जास्त. नेमके 4 वाजले आता बरोबर. 1 तासभर तिला पळवली ना चांगली गोट्या आणायची गोट्याला उरकायचं परत हॉटेलवर यायचं. माझं रोटिंग आहे. काय आहे ते गोड्याला माझ आटलंय किती ते. मला वाटतंय याला आणल्या मार्च पासून आम्ही आणलाय ना तसं पळवलं नाही सर. त्याला फक्त आम्ही ना घाट असं तवाच न्यायचं. आता खाऊन ते एवढं तगडं झालोय ना गोट्यात पण उड्या मारा लागली ते. आता थोडा त्याला आहे ना जरा व्यायाम पाहिजे नाही म्हणून त्याला आता आम्ही खाली घेऊन जायचं रानात. त्या पोत आणलं ते बांबूचा पाला जाऊन चल घे काढ बाहेर ते. हो नोंदे कष्ट कष्टाशिवाय पर्याय नाही. अरे पडलं खाली तो. अरे असं ठेवत काय त्याच्या काय पहिल्यांदा बघतो मी हे निघलं बाय अख्खं. तुला ये ना होय साधी वाज ना हा त्याच्यात आधी घालायचं पडलं त्यांनी काय होतं क्लिअर ऑल क्लिअर काय बोलतो. झाले मग पैसे मग ते किती दिवस चालतं असं. ते नाही म्हणजे आता हाती घातला ना हा डन. लगेच म्हणजे ते खाली पडलं ना हा म्हणजे आता गमिल्यात भरणार आपण. हा तू यायचं तुझ्या पायाला पण आहे ना. नाही समजा ते 1 दिवस ठेवल्या एक दिवस कसं किती जणांनी हात घाला असं काय चालतं ते तसं काय किती जणांनी पण. बांबूचा पाला आहे ना घरी हॉटेल विसरून आलो होतो मी. संतोष शेट आला द्यायला. अरे त्या टाकायचं विसरलो मी. असली माल तर इथं राहिला रे तिकडं. जाऊ का यायचं आहे कुठे बसायला. चल लावून दे जाऊ का सज्ज कर जाऊ त्याला. हा मुन्ना माठ्या याचा जरा जुलाब आहे ना सध्या असंच पडतो. जुलाब म्हणता येणार नाही कारण जरा घट्ट पडतंय पण आणून नाही ना राव एकदम प्रॉपर शान पडा पाहिजे तवा तिथं योग्य झाला. घाबरता दिले योग एका जागा थांबत नाही तो असा. अरे अंगाच वाढवलं असं आहे. तो असं हायर त्या लायकीचं पळण्याच्या थोडा आमचं चुकतंय सगळं राव. कधी कधी त्याला मला वाटतं लय खावा लय तगडा व्हावा पण नियोजन नसतंय. नियोजन नाही होत पळत नाही होत. आणि मी मग करायचं त्याला खायला घालून जड करून टाकला. ते माझी चुकी त्याची चुकी नाही काय कारण उरसा गाठा त्याला एकदम सेफ बैठू द्याला. लय पळला होता खालून पण शेवटपर्यंत पळला होता. जाधववाडीला राव आपण चांगल्या लोकांना देतो नाही का पण लोक आपल्याला राव कसलं माती मारतात बरोबर. चल ठीक आहे जाऊन दे ते होत राहणार आता. तर इथून पुढे जरा शानाच्या गोळ्या घेतलेल्या आहे आम्ही. शानाच्या गोळ्या घेऊनच काम करत होता. सावड करायची ना चांगलंच सावड करायची. ही गोळी आणली त्याला 4 गोळी थोडा आंबवनात टाकून चाळून देतो त्याला. आणि मी आलतो ना तर हे फक्त आपल्याला वेल्डिंग मशीन बाकी सामान सगळं ऑफिसवर ठेवायला लागेल. ह्याला नीट ठेवायला लागेल. मला तर बोर दाखवायला लागेल याला. त्याची मोटर वाइंडिंगमध्ये ना जर जळते वाटतं वाचतोय नाही का पाणी जरा कमी फेकतंय. सकाळी गोटा अख्खा साफ केला तर मग क्लीनमध्ये असं डेली क्लीन केलं ना एकदम ओके राहते काहीच अडचण नाही. फक्त ते आणलाय ना बाहेर काढायची. लक्ष्मीला मुळात बाहेर काढते एकटीला फक्त. दावण पण साफ आहे अख्खी. याला थोड्या ना गोळ्या टाकल्या आंबवनात आणि दिल्या चारल्या जरा आणि थोडा बांबूचा पाला पण चारतो त्याला तिकडे ठेवला आम्ही. दोघं ओरडतील बघा आता. ये रिमा मग त्याला कळलं त्याला बाहेर काढतो आपण. इथून एकट्याला बाहेर तो बायला चल लागलं येडांग करा आता ओरडन ते पण. पण सावध झाला. पण सावध झाला बघ.
जाऊन चला चला रितेश भाऊ तब्येतला आली त्याची बेकार रे माझ आटलंय गोठ्यात उड्या मार लागलो होतो त्याला बाहेर काढला आज तर जरा पळून आला ना जागे विंग गोड आमच्या खालच्या रानात नाही त्याला तिथं आहे ना नांगरलंय चांगलं वावर तिथं कवर पण पळवला ना चांगला असा मोठी पट्टी चांगली पडलं तरी काय फरक नाही पडणार आपल्याला आणि लागणार पण लागायचं पण नाही इथं जर लागलं पडलं ना डोकं विकं फुटन म्हणून खाली चाललो घेऊन त्याला सिंग तुला घोड्यावर बसण्याची सुवर्ण संधी पाहिजे का घोड्यावर बसण्याची सुवर्ण संधी तर काही नको बाबा कुठे हिंडतोय ते काय इथंच आहे कंपनीमध्ये आलतो ते- घोड्यावरती आज लई जोरात आहे घोडा तू पण चालू गेलं काय शाबाश हा अरे रे गोरात करणार राहिला जाऊ का आमच्या वावरात आणलं गेला पळवायला आता आम्ही लक्ष्मीला आयला जरा आहे ना हे ना इथून तर बारीपर्यंत मोकळा खाली वावर असते पण यावेळेस पाऊस जास्त आहे ना त्यामुळे खाली वालावा नाही म्हणून नांगरला नाही कुणी नांगरला असतं ना अख्खा चांगला पल्ला भेटला असता चांगला मोठा आण काय होतंय तेल का फळात आहे गारा का बळत त्या काय होते म्हणून दोन त्याला ना गाठत पाहिजे तिरफ पळत आहे राव भीती वाटते माझी अशी मी चालवलं त्याला भीती वाटते पाय दुखा लागले माझी सवय नाही मला आधीच आली 4:30 वाजलेत तेवढं पळत तेवढं पळवायचं तेवढं त्याला त्याचा व्यायाम नंतर थांबवायचं डायरेक्ट मोकार पडलं ना रे लागन नशीब द्याकडे तरी काय प्रॉब्लेम नाही यंदा बरोबर पळवता येते तिरकं पळत आहे ना हा मार 2-3 राऊंड तिच्यावर जरा बघ मारता आलं तर जरा मार 4-5 राऊंड मार जरा घाम निघून दे तिला पळवता आलं तेवढा व्यायाम दिला आम्ही तिला जास्त नाही करता ते संखेळ नाही ते आमचं संखेळ करीन एवढी ताकद आहे त्याला चला म्हणलं जरा रानातून फिरून असे गोट्यावर मी पायी चालत जाईन तोवर इथं भात काढायचं राहिलं फक्त आपलं इथंच मका टाकायची यावेळेस एवढ्या पट्ट्यात ते पूर्ण ना मक्याला काढायचं वावर आपल्याला बाकी काय दुसरं पीक लावायची खाली बाहुबली तू तर बाहुबली झाला शाबाश सारख्या तू कुठं बाहुबली व्हायला लागला होता टिकाऊ मॅन झालता काय तू संघर्ष हिंदी केसरी संघर्ष करत होतो आम्ही गोड पाळा हारलो होतं
त्याच्यावर काय वाचताच नाही आलं मला. एक प्यारा मारला तरी त्याच्या घेऊन तिकडून आता रानातून आता घरी जाऊन संघर्ष करायला लागेल. कधी आता तुला बॉडी करायची का? नाही करायचं. आओ गोटे पे 1 घंटा गोटे पे व्यायाम करने आओ, बॉडी बना दूंगा. विदाउट सप्लिमेंट बॉडी करून देतो तुझी. चल शाबास. करण पाय गोरा करण ना राहिला. चापला काय तिला लई व्यायाम पाहिजे. तिला एवढी काहीच नाही. सर माठिया शाबाश. पाला खाल्ला का नाही गाड्यानी? खा के पाला खा के गप बैठा आहे. मग ताकदले यार त्याला. सहज पल्ला मारता ती सहज. त्याच्या तोंडाला नाही लागलं रे त्या. हा नाही रबरीवर नाही तो घाम आहे तिचा तोंडाचा. तिला घाम पण आला रे अजून. थोडी घाम असली लक्ष्मी. चांगला व्यायाम पाहिजे तिला. मग एक 5:30-6 वाजा आलेत. आता उरकलं मा सगळं. 2 लाईट घालत होता आज. लवकर उरकलं पटकेत. टेन्शन आहे. दूरबीर केला आली आता फ्रेश होऊन डायरेक्ट ना हॉटेल जायला लागेल. आणि त्यांच्याकडे डायरेक्ट आहे ना रात्री 11:30-12 वाजता चक्कर होईल. तर यांना खायला वेळ टाकलेलं आहे चांगलं. तुम्ही मला बघतो कडबाचा आरायचा आम्हाला. आणि दोघांना हिरो टाकलेलं आहे. याला कुट्टी आणि याला मका टाकले अखंड. ओके